34 ते 36 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। तातडीने हेक्टरी मदत देण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी म्हटलंय। हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची तयारी ठेवा असं वडेट्टीवार म्हणतात। तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं कृषी मंत्री भरण यांनी म्हटलंय। दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असंही भरण यांनी म्हटलंय। 36 लाख हेक्टर शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि पंचनामे करून काय देणार? निवडणुकीच्या पूर्वीचा जी.आर. देणार, जी.आर. नुसार देणार की नव्यानं जी.आर. काढून हात आखडता घेऊन करणार? हा आता आम्ही बघतो आहोत। त्याचे पंचनामे करायचे आधी जरी दिले असले तरी ही मदत तातडीनं देण्याची आवश्यकता आहे आणि हेक्टरी 50,000 रुपये देण्याची तयारी ठेवा, तरच हा शेतकरी सावरेल। त्यामुळे सर्व कामं गुंडाळा, शेतकऱ्यांना मदत करा, तरच हा शेतकरी वाचू शकेल। माझ्या शेतकरी बांधवांना या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे। शेवटी आपल्या सगळ्यांना याला सामोरं जावंच लागेल, शेवटी धीर धरावंच लागेल। शेवटी या संकटाच्या काळी, अडचणीच्या काळी हे शासन तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे। ज्यांचे नुकसान भरपाई झालेली, पंचनामे पूर्ण झालेत त्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे। अजूनही ज्यांची नुकसान भरपाई देण्याचं राहिलेलं आहे ते सर्व नुकसान भरपाई ज्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे ती संपूर्ण नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिली जाईल।